निप्पाणी नगरपालिकेच्या आयुक्तांचा कारभार चव्हाट्यावर. अधिकारात असताना बोर्ड हटवले. अध्यक्ष कोटडी या अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्या कामाची छटा उठवत निप्पाणीकरांसाठी एक स्वप्नवत कारभार करणाऱ्या नगराध्यक्षांचा व नगरसेवकांचा कार्यकाल नियमाप्रमाणे संपण्याच्या तारखेजवळ आला होता. म्हणजेच सभागृहाचा कार्यकाळ 29 ऑक्टोबर रोजी संपुष्टात आला होता. पण कर्नाटक नगर प्रशासनाविरुद्ध सर्व नगराध्यक्षांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी कायदेशीर लढा चालू असल्यामुळे नगराध्यक्षांचा कार्यकाळ कधी संपणार याची कायदेशीर अधिसूचना अजून देखील जारी झालेली नाही. याचा निकाल न्यायालयाने 10 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. सभागृहाला नियमानुसार मुदतवाढ मिळावी यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आणि पालिकेत प्रशासक नियुक्तीला न्यायालयाने स्थगिती दिली असताना देखील हा प्रकार करणे अतिशय चुकीचे असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे. पण त्यातच कधीही ऑफिसमध्ये गेल्यानंतर न भेटणारे कर्तव्यदक्ष आयुक्त श्री गणपती पाटील आपली सर्व कामे सोडून कोणाच्या सांगण्यावरून सर्व नगरसेवकांचे नामफलक काढून काय साध्य करणार होते हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त पाटील यांनी त्यांच्या कार्यालयास कोणताही कायदेशीर पत्रव्यवहार आला नसताना सदर बाब न्यायप्रतिष्ठ असताना देखील सर्व 31 नगरसेवकांच्या सरकार नियुक्त नगरसेवकांसाठी एक प्रकारे अपमान करत नामफलक हटवून एक प्रकारे सर्व निप्पाणीकरांचाच अपमान केला आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत असून अनेक निप्पाणी नगरची अनेक कामे प्रलंबित असताना, स्वच्छतेच्या समस्या डोके वर काढत असताना हे सर्व विकासात्मक काम न करता नामफलक काढण्याची दुर्बुद्धी कुठून सुचली हे मात्र अजून गुलस्त्यात असून लवकरच त्याचा उलगडा होईल. बुद्धी सुचली, फलक झळकले. ज्या सूडबुद्धीने किंवा दुर्बुद्धी सुचल्यामुळे नगरपालिका आयुक्तांनी 31 नगरसेवकांचा नामफलक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी हटवले. पण आपली चूक लक्षात आल्यानंतर मंगळवारी नगरपालिकेतील पदाधिकारी व सदस्यांचे असणारे फलक पुन्हा झळकवण्याची किमया ही आयुक्तांनी साधली. त्यामुळे एक प्रकारे त्यांना बुद्धी सुचल्याने फलक झळकवले असे निप्पाणीकर म्हणत आहेत.